आंबेडकरवादी लोकमंच यांच्यातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी आंबेडकरवादी लोकमंच महाराष्ट्र यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ITI नांदेड येथे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता अभिवादन करण्यात आले। यावेळी आंबेडकर लोकमंचाचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेश दादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्राध्यापक देविदास मनोहरे सर, PS गवळे, JD कवडे, नंदकुमार बनसोडे, भगवान गायकवाड, बापूसाहेब सावंत, महेंद्र पिंपळगावकर, जनार्दन जमदाडे, DP गायकवाड, विजय गोडबोले, अब्बादास हनुमंते, बबिता ताई पोटफोडे, रामराव पोटफोडे, चंद्रकांत भालेराव इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यांची या वर्षाच्या जयंतीची सुरुवात ही द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने होत आहे। आज 200 वर्षापूर्वी माणूस म्हणून माणूस असणाऱ्या एका समूहाला घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी आणि अक्षर गिरवण्यासाठी सुद्धा या देशातील व्यवस्थेमध्ये बंदी होती। ही बंदी महात्मा फुलेंनी एका लाथेसारशी उडवून दिली आणि स्वतःच्या पिण्याचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला आणि महिलांसाठी पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी सुरू केली। खरं तर शिक्षक मिळणं त्या काळामध्ये अत्यंत कठीण होतं, कारण बहुजन समाजाच्या मुलींना शिकवणार कोण? म्हणून ज्योतिबा फुल्यांनी स्वतःची जी पत्नी आहे सावित्रीबाई फुले, या सावित्रीबाई फुलेंना शिक्षित केलं आणि त्यांना शिक्षिका म्हणून नेमलं। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुल्यांनी या गोरगरीब समाजाच्या मुलींना शिक्षणाचं काम केलं। पुण्यासारख्या ठिकाणी सावित्रीबाई ज्या वेळेला शाळेत शिकवायला जात असत, त्यावेळेला शनिवार पेठेतील दोन्हीकडच्या माडीवरून सावित्रीबाईच्या अंगावर महिला थुंकल्या जात असत आणि ती थुंकलेली लुगडी सावित्रीबाईंनी शाळेत गेल्यानंतर काढून ठेवायची, उतरून ठेवायची। ज्योतिबा फुल्यांनी ती स्वतः स्वच्छ करायची, धुवायची आणि संध्याकाळी परत येताना तीच लुगडी नेसून त्या घरी यायच्या। शाळेमध्ये त्यांनी दुसरी लुगडी बदलायची। अशा कठीण परिस्थितीमध्ये एका व्यवस्थेला आव्हान देऊन सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जे आहे ते शिक्षणाची ज्योत आणि समतेची ज्योत या देशामध्ये प्रज्वलित केली। त्यांच्या या ऐतिहासिक कार्याला आणि सत्यशोधकी परंपरेला मी कृत आंबेडकरवादी लोकमंचच्या वतीने अभिवादन करतो, विनम्रपणे अभिवादन करतो। आणि आजच्या काळामध्ये जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला क्रांतीवीर ज्योतिबा फुल्यांचं कार्य, त्यांचे विचार, सावित्रीबाई फुल्यांचं कार्य, त्यांचे विचार प्रेरणा देतील आणि पुन्हा या देशामध्ये जी एक व्यवस्था डोकावू पाहते आहे सत्तेच्या माध्यमातून, ती व्यवस्था या देशामध्ये नेस्तनाबूत करण्यासाठी आम्हाला त्यांच्या विचारातून प्रेरणा मिळेल, अशीच या प्रसंगी मी समस्त बहुजन समाजाला